नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र या विभागातील संसदीय शासन पद्धतीची ओळख हा पाठ पाहणार आहोत. भारताच्या संविधानात म्हणजेच राज्यघटनेत कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केलेली आहे याचा अभ्यास आपण या पाठातून करणार आहोत. संसद म्हणजे कायदेमंडळ, कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांचे कार्य, त्यांचे अधिकारक्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात. एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. सर्वप्रथम आपण संसदीय शासन पद्धतीची माहिती पाहूयात. म्हणजे संसदीय शासन पद्धतीची रचना, तिचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे पाहूयात. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. अलिखित संविधान म्हणजे आपलं संविधान जसं लिखित आहे तशा पद्धतीनं त्यांचं लिखित असं संविधान किंवा राज्यघटना नाही. रूढ नियमांच्या आधारे तो कारभार चालतो. पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारले आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धती व्यापक अर्थाने त्यामध्ये साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळे आहे. भारतीय संसदीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आपण समजून घेऊयात. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. केंद्रीय शासन यंत्रणा म्हणजे त्याला आपण केंद्र शासन किंवा केंद्र सरकार असं म्हणतो. संसदेची 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. आणि ही दोन्ही सभागृह आणि राष्ट्रपती मिळून ही संसद तयार होते. आणि कायदे करणारी ही सर्वोच्च संस्था असल्याकारणानं संसदेलाच कायदेमंडळ असंही म्हटलं जातं. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात आणि या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात. 5 वर्षाच्या मुदतीच्या आधी एखादं सरकार कोसळलं तर मुदतपूर्व निवडणुकाही होऊ शकतात. निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, म्हणजे आपल्याकडे 550 जागा आहेत तर त्याचे निम्मे 275 होते, म्हणजेच 276 किंवा त्यापेक्षा जास्त हा बहुमताचा आकडा असेल आणि बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो.
काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. सध्या आपल्याकडे सत्तारूढ असणारं सरकार हे आघाडी सरकार आहे. अर्थात यामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला स्पष्ट बहुमत असूनही निवडणूकपूर्व त्यांनी आघाडी स्थापन केली होती, एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून सध्या ते आघाडी सरकार असंच म्हणता येईल. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी लोकसभेचे म्हणजेच कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो म्हणजेच पंतप्रधान होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. एक, कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. 2, ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. म्हणजेच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे संसदेचे म्हणजे कायदेमंडळाचेही सदस्य असतात आणि कायदेमंडळाचे सदस्य म्हणून कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्येही त्यांचा सहभाग असतो आणि संसदेने केलेले कायदे त्यांची अंमलबजावणी ही मंत्रिमंडळाला करावी लागते आणि अशा पद्धतीनं त्यांना या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. बहुमत प्राप्त पक्ष सरकार स्थापन करतो व बहुमतातल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो व तो आपलं मंत्रिमंडळ स्थापन करतोय. म्हणजे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे जरी प्रत्यक्ष सरकार म्हणून शासन चालवत असले तरी त्यांना वाटेल त्या पद्धतीनं निर्णय घेता येत नाहीत. म्हणजेच मंत्रिमंडळाला कायदेमंडळाबरोबर घेऊनच त्यांना राज्यकारभार करावा लागतो. बहुधा सरकार म्हणजेच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ नियम व कायदे करत असतात किंवा तसा प्रस्ताव मांडत असतात आणि त्याला संसदेची मान्यता मिळाल्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होते. या अर्थाने संसदेची ही एक सामूहिक जबाबदारी असते. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो किंवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. बहुमत हा सरकार स्थापनेचा निकष म्हणजेच
आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सरकारवरील विश्वास म्हणजेच जनतेचा विश्वास. संसदेच्या लोकसभेतील निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा म्हणजेच विश्वास या आधारावर सरकार स्थापन होतं. सरकार किंवा मंत्रिमंडळ योग्य पद्धतीनं कारभार करत नाही, या पद्धतीनं अविश्वास मांडून म्हणजेच बहुमत नाही अशा पद्धतीनं अविश्वासाचा प्रस्ताव मांडला जातो आणि तो पारित झाल्यास त्यांना सत्तेपासून दूर करता येतं. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो. आपण म्हणजेच भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. आपण संसदीय शासन पद्धती का स्वीकारली? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा, विचारविनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते आणि या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, शासनाच्या धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. त्यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार आहेत. त्यापैकी आत्ता आपण संसदीय शासन पद्धती याविषयीची माहिती पाहिली. आता आपण अध्यक्षीय शासन पद्धती या पद्धतीचा परिचय करून घेऊयात. राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. शासन संस्थांच्या 3ही शाखा म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3ही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात सुसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदेमंडळाची दोन्ही सभागृह तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. कायदेमंडळाची 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभेतील सदस्य हे जनतेकडून थेट निवडले जातात, मात्र
राज्यसभेतील सभासद हे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून निवडले जातात. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीतही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात.